एक मराठी समाजामध्ये म्हणजे मराठी समाज तेही बांधवच आहेत आपले, त्यांच्यामध्ये केलं जातं, त्यांच्यामध्ये आवडीनिवडीने बघितलं जातं. तुम्ही पाहिलं असेल न पाहिलं असेल, पण आज तुमच्यासमोर एक छोटंसं भारूड सादर करतोय. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. त्या बाईला दादला का नको, नवरा का नको, ह्याचं आपण कारण जाणून घेऊया. चला ढोलकीवाले दादा, मला याच्यावर थोडी साथ द्या, तुम्ही पण साथ द्या. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडला. विठूचा हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा. बाई अगं इथं आमचं भजन कीर्तन चालू आहे, तू कुणाला शिवाय तर आली का इथवर? तुझं ते भजन कीर्तन आहे ना, ते मंदिरात जाऊन घाल. अगं पण बाई, आमचं हे भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला नेमकं झालं तरी काय? काय झालं? हा मग? अहो तिकडे माझा नवरा मला मारमार जोडतोय. बर. मी बोंबत ते धावा धावा वाचवा वाचवा, पण तुमच्या भजन कीर्तनानं मला कुणाला आवाज बी जाईना. अगं पण नेमकं तुला झालं तरी काय ते तरी सांग की आम्हाला. अहो झालं काय म्हणजे काय? हा मग? अहो बघा या संसाराला कटाळले, बघा कटाळले म्हातारपणी. हो मी म्हणते नग म्हणजे नग म्हणजे नग. अगं पण काय नग? नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, 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 नवरा नको ग बाई. अगं बाई, एवढ्या म्हातारपणी तुला नवरा नको म्हणाला, नेमकं तुला झालं तरी काय? अहो एवढ्या म्हातारपणी नवरा नको म्हणाला मी येडी नाही. मग अहो आता काय सांगू तुम्हाला. बाई बाई रडू नको, तोंडान सांग, तोंडान सांग. आता कांच्या तोंडात सांगू तुम्हाला बुवा. बाई तुला किती तोंड आहे? एकच. मग बाई त्याच तोंडानं सांग ना, दुसऱ्या तोंडानं सांगितलं तर मला बी कळायचं नाही, ह्या लोकांना बी कळायचं नाही. ऐका, हा. फाटकेच लुगड तुटकीच चोली. काय खोटं बोलायला लागली बाई, काय खोटं बोलायला लागली? नवं कोरं लुगडा अंगावर नेसला आणि म्हणा फाटकच लुगडा तुटकी चोळी. नवं कोरं लुगड. हा मग? अहो हा जरा चापून चोपून नेसलं म्हणून नादर दिसते, मधातून हे बाई लावते. हा बाई अगं फाटका असावं पण नेटका असावं. अहो चोली नाही म्हणून नवऱ्यांचा शर्ट घालून आली तोय. बर तीच सांगते बाई, फाटका असावं पण नेटका असावं, त्याला शिवावं धुवावं नंतर लिहावं. वा मला मोठा मला सांगायला पाठीमागून आला भीत पडून गेला. आता मला सांगा, मी शिवण्याजोगी नाही, धुण्याजोगी नाही का लेण्याजोगी नाही? मग बिघडलं कुठं? त्याला शिवाया दोरा नाही, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई. बाई नुसतं लेण्यासाठी एवढा चांगला नवरा सोडती का तू? आता बाई लेण्यासाठी नवरा सोडायला मी खुली नाही, त्याला मी कारण आहेत बुवा. आता काय कारण आहेत बरं सांग तरी आम्हाला. कलण्याची भाकर आंबाड्याची भाजी, कलण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा 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 वा, काय गोड लागती, काय धमक लागती. कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. अगं बाई तू आता नुसतं नाव जर घेतलं तरी माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तोंडाला पाणी सुटलं. मग असं कधी कधी खाल्ल्यावर गोड लागते, रोज रोज कोणत्या कशी पोटाला आकडा उठत देते. अहो बाई तसं नाही. मग कसं? असा वर ठेवायचा तवा, तो कावा खाली जाळ लागेल तवा, आणि मग त्यात भाजी टाकायची, तेल टाकायचं, आणि मग वरी खाली वरी जास्त वरी खाली वर भाजी कर बोलती. अहो बाई अशी करायची असते भाजी. आता कशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला वय एवढं. मग काय बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धारच नाही, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई. बाई नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी एवढा चांगला नवरा सोडती का तू? आता का बाई खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडायला येणे का खुली मी? मला बी काम नाही बुवा. आता काय कारण आहेत बरं? मोडकेची घर तुटकीच छप्पर, मोडकेची घर तुटकेच छप्पर. अहो बाई याच्यासाठी पेपर वाचावा, बातम्या ऐकाव्या की आपल्या महाराष्ट्र शासनानं काय सांगितलंय की येत्या
काही वर्षामध्ये बेघरांना घरं मिळतील. झोपडपट्टी योजना, इंदिरा आवास योजना. आणि ही योजना आणि ती योजना आमच्या गावातला ग्रामसेवक मी हेच सांगून घेता. कोण म्हणलं होता? ग्रामसेवक. अहो माहिती त्याला ग्रामसेवक नाही, ग्रामसेवक म्हणतात. ग्रामसेवक वय 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 वय. हा. तोच सांगून हा. घेता. तो बाई म्हणला पंचायत समितीत एकदा जाऊन ये. कुठे जाऊ नये म्हणला? पंचायत समितीत. पंचायत समिती नाही माहिती त्याला, पंचायत समिती म्हणतात. वय वय पंचायत वय वय. समिती. तिथंच गेलते. हा. तिथला ऑफिसर म्हणला बाई तुमचं नाव दलिंदर रशिकाली नाही. बाई तो ऑफिसर तुला दलिंदर का म्हणेल बरं? कारण का ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात ना. आमच्यासाठी. हा मग. आणि त्या कशा बरं? अहो बाई तुम्ही बीपीएल आहात. ए बुवा तोंड सांभाळून बोल. मी नाही पेत, माझा नवरा पेतो. अगं बाई मी तुला पेण्या मंडळ नाही म्हणलं ग. हात काढ. बर मी नाही पियत. आता तू बोलत ना तुम्ही पियाले म्हणून. अहो बाई तसं नाही, तुम्ही एससी मध्ये येता. एससी मध्ये आम्ही एसी मध्ये कशी उभं आहे? मग? आम्ही झोपडपट्टीत राहतो. एसी मध्ये कशी उभं आहे? अहो बाई एससी नाही भाऊ बाई, तुम्ही एसटी मध्ये येता. एसटी मध्ये नाही नाही नाही. एसटी मध्ये मला मळमळतं म्हणून टमटम येत जात असते. अगं बाई तुला एससी कळना, तुला एसटी कळना, तुला बीपीएल कळना. किती किती का बाई आनंद राहिली तू. ए बुवा आडानी म्हणतोस होय ना? वाढवा. हा. 7-8 लेकराची माय झाली नाही मला मला आडानी म्हणतोस होय? बाई म्हणजे जास्त लेकरं झाली म्हणजे जास्त अक्कल आली असं म्हणायचंय का तुला? हा मग. अहो बाई तसं असेल तर तुम्हाला तरी 2 वर्षात एकदा लेकरू होत असेल. तिकडे गावातल्या गल्लीतल्या कुत्र्याला वर्षाला रंग बदलून 7-8 पितं होत्या. मग तिला का आता बचत गटाची चेअरमन बनवती का? नाही तसं नाही. हा मग बाई लेकरं व्हायला अक्कल लागत नाही तर त्या झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं, त्याच्यावर संस्कार कसे टाकावे, त्याला पुढे काय व्हायचं यासाठी शिक्षणाची आणि संस्काराची गरज असते. आता आमच्या बापाने आम्हाला नाही शिकवली, तिला काय करणार? तुमच्या बापाने तुम्हाला नाही शिकवलं? नाही शिकवली. मग आता शिकवलं. आता हा मग ते कसं बरं? वस्तीत शाळा आहे, वीटभट्टीत शाळा आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्यासारख्याला रात्रीच्या शाळेला जावं. आला मोठा रात्रीच्या शाळेत जावं. हा मग आता मला तुम्ही सांगा, हम्म. दिसभर मजरीला जावं, बर. सांच्याला घालला यावं, बर. खावं प्यावं, आणि हा म्हणतोय तसं रात्रीच्या शाळेला जावं. मग निजावं गावा आला मोठा रात्रीच्या शाळेला जावं. बाईचा निजण्यावर जास्त जोर दिसते. अहो भाई ती शाळा रात्रभर नसती, मग कधी असते? 1 घंटाभर असती फक्त. आता का बाई 1 घंटा? हा मग 1 घंटा जाऊन मला लिवाय वाचून शिकायचं मग? हा म्हणजे काय बाई आताचे हे लहान लहान लेकरं इंग्रजी शाळेत जातात, कसे फार इंग्रजी बोलतात. होय होय होय. हा मग आता तुम्ही म्हटलं म्हणून मला आठवलं, हा. ते रोजी माझी बहीण आली होती औरंगाबादहून. कोणत्या बाजून? औरंगाबादहून. अहो बाय औरंगाबाद म्हणतात त्याला. वय 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 तिथूनच आलती. हा तिचा तो लहाना पिंट्या, बर. तो आईला म्हणे मम्मी, हा. बापाला म्हणे पप्पा. हा. आईला म्हणे मम्मी, हा. बापाला म्हणे पप्पा. मला म्हणे आंटी मला रुपये दे, आंटी मला रुपये दे, आंटी 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 आंटीच म्हणे तो मला. हो भाई तुला तो आमटी म्हणला? हो. नशीब त्यानं भात नाही मला म्हणत कालून खाल्ला असता ना. हो बाई तुला तो आमटी नसेल म्हणला, मग? तुला तो आंटी म्हणला असेल. आंटी वय 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 तसंच काय म्हणत हा, होता. तुला आंटी म्हणला आणि तुझ्या नवऱ्याला आंटी ना. हे. तर मी सांगत होतो अनुसूचित जाती जमातीबद्दल. अहो बाई तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येता. हा आता संस्था दलिंदरच म्हण ना आम्हाला. हा, बरं. दलिंदर कोण दलिंदर बरं? ते कढीवाले आबा, हा. माडीवाले अण्णा, हा. ट्रॅक्टरवाले जिजा, आमचं अख्खं गाव दलिंदर बघा. म्हणजे खडीवर लाभा, ट्रॅक्टर जिजा आणि माडीवर नाका गाव दलिंदर. हो हो. मग ह्यांच्यापर्यंत ह्या योजना जातात तर तू तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील? कशा बरं? हा मग बाई मी काय म्हणतो आहे त्या घरामध्ये राह ना तू. अहो राहिली असती ना. मग बी घडलं कुठं? त्या देवाला देव घर साई मला धक्का नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई. बाई आता संसार म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच, होय, होय. कमी जास्त होणारच. होय, होय. त्यासाठी स्त्री पुरुषाचं एक चित्त ते लक्ष्मी नांदे नवीनीत. स्त्री पुरुषाचा वेळा भोपला ते लक्ष्मी करी कंटाळा. अगं बाई मी काय म्हणतो आहे त्या घरामध्ये राह ना तू. होय होय होय. आता तुम्ही कसं समजा स्पष्ट सांगितलं, हा, माझ्या मग. ध्यानात आलं. हा. तुम्ही खडकन सांगितलं आणि फरकन डोलं उघडलं हा, बघा. बरोबर. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले. बाई आता तू एकदा तर तुझ्या नवऱ्यासोबत भांडायची नाहीस ना? नाही नाही आता एकदा मी माझ्या नवऱ्यासंग भांडायची नाही बघा. पण बाई आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. आता तुम्ही काय करून तुमच्या विश्वासाला? आता आम्हाला विश्वास बसण्यासाठी बाई आता माझं एक मत आहे, या प्रेक्षकांना पण विचारतो. आता आपल्याला विश्वास बसण्यासाठी बाईने एक नवऱ्याचं सुंदर नाव घ्यावं की नाही घ्यावं मला सांगा. जाऊन दे आता जुनपणा कशाला नाही करणार? ना मला इथल्या महिला मंडळांनी सांगावं बाईने नाव घ्यावं का नाही घ्यावं. नको इकडनं आवाज येतो. इकडून आवाज येतो जरा.
बाईनी नवऱ्याचं नाव घ्यावं की नाही घ्यावं? जोरात. बरं बाई, आता ह्यांच्या जरी हट्टासाठी घे नाव एकदा. आता महिला मंडळ बोललेत म्हणून ना. हो. आता मला ते हाऊस नाही नाव लिहून घ्यायचं. बरं आता घे घे. बरं ऐका. हा खणखण कुदली मनमन माती. झालं का लगेच? अहो सुरूच नाही झालं. हा बरं बरं घे घे घे. नीट ऐका. हो हो घे. खणखण कुदली मनमन माती. बुडूच खाल्ला अर्ध्या रात्री. त्यातून निघाला माणिक मोती. राजाने दिला राणीच्या हाती. राणीने ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेज लोक भरतात कुठे गेले? आंघोळीला गेले. जेवण त्यांना लाज वाटती मला. नवरा कशाला गेला? पानखण गेला. दागदागिने लायला. काढून कोडून पंचमी गेली. कांटा कांटा लागला डोला. लगेच आला पोळा. पोळ्याचे कुर्ते गोंडे. गणोबाले वाकड सोंडे. गणसवतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वडू. लक्ष्मीची पाडू. घाटी लगेच आले पितरपाटी. पितरपाटीला नेसते डाल. घाटाला घालते माल. घाटात बसते घटीशी. लग्नाने केली दाटीशी. लग्नाचं घेते सोनं. दिवाळीचं केले येणं. दिवाळीची लावते पण ती सटाली नेमती. सटीचा करते नाग. दिवस साखरेतीने केला धावा. साखरेतीची करते झुवल. पुन्हा आली दुधल. कुणाची दिंडी कणिक. शिमगा आला अनेक. शिमग्याची खेळते रंग. पाडवा झाला दंग. बाहेरची काढते सोजी. आधीचा काढते करा. सांगते तुम्हा जोडून करा. एक झालं की ऑपरेशन करा. बाई इथून आलो होतो काय श्वास. बरं आता बाई सारखं तुला नाव घ्यायला जमल का? जमल का? वन्स मोर पार्टी बघून बोलायला काय जात नाही हो. बाई कुणाला वाटतं वन्स मोर घ्यावं बाई नाव? बरं मला वन्स मोर घेण्याआधी मी या प्रेक्षकांमध्ये विचारेन, कोण एक एवढं चांगलं सुंदर नाव घेऊ शकतं का? घ्या बरं. तुम्ही जर का कुणी एकीने घेतला ना तर मी डबल घेऊन बघा. आता तुमच्या आग्रहा खातर बाईनी नाव घेतलं. आता बाईच्या आग्रहा खातर तुम्ही एका दोघींनी तरी नाव घ्या. नवीन घ्या 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 चालते की. बरं घ्या की. नवीन लग्न झालेलं तरी घ्या. गृहप्रवेश करताना नाव घेतलं असेल. कोण घेत आहे? बरं बसल्या जागी तरी घ्या. बसल्या जागी घ्या. बरं बाई घ्या की. एक नाव घ्या. एक नाव घेतलं का बाई आमचं परत तेच नाव घेणार बघा. कोण घेते? वा 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 वा. कोणतरी नाव घेते बरं का. वा टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. समुद्रकिनारी कैलासभर वाजवतात बासरी आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी सुखी आहे सासरी. घ्या घ्या घ्या. बगीचा में अंदर ऐसा पति सुंदर थे मेरे दिल के अंदर. ठोको किसको टाळ्या ठोको. टाळ्या ठोको. बरं बरं बाई आता मला सांग, आता एवढं तुझ्या आग्रह खातर बाईने नाव घेतलं ना, माझा तुला वंश मोर आलाय. हा तू घ्यायला नको? कुठला ना घेऊ? तोच आता तोच घेऊ काय? मन मन माती गुरुच करणार अर्ध्या रात्री त्यातून निघालं म्हणा. नाही वंश मोर त्याला झालाय त्यालाच होणार. बघा ठीक आहे. त्यांची इच्छा असेल तर मी एकला एक नाव घेते नंतर मग तो पण घेते. बरं मग तसं पण चालेल. घ्या मग. वासराच्या गळ्यात रेड्याचा दावा. वासऱ्याच्या गळ्यात बांधला रेड्याचा दावा. बुवा सांगतो तुम्हाला मला दारुंड्याच नवरा हवा. म्हणजे एवढं सगळं प्रवचन सांगितलं, भारूड सांगितलं. नाही 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 ते माझ्या समजा लक्षात आहे. बरं. ऐका, सगळ्यांना जो नाव आवडला तो एकदा पुन्हा घेते. हा घ्या. कधी वंशमोर घेतला नव्हता पण घेते. चुकलं मागलं तर माफ करा. हो, हो. खटखट करली मनमन माती. बुडूच खाल्ला अर्ध्या रात्री. त्यातून निघाला माणिक मोती. राजाने दिला राणीच्या हाती. राणीने ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेज लोक भरतात कुठे गेले? आंघोळीला गेले. जेवण त्यांना लाज वाटते मला. नवरा कशाला गेला? पारखान केला. दागदागिने लायला. काढून पोडून पंचमी गेली. कांटा कांटा लागला डोला. लगेच आला पोळा. पोळ्याचे कुर्ते गोंडे. गणोबाले वाकड सोंडे. गणसवतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वडू. लक्ष्मीची पाडू. घाटी लगेच आली पितरपाटी. पितरपाटीला नेसते डाल. घाटाला
घालते माल, घटात बसते घटीशी, लग्नाने गेली दाटीशी. लग्नाचं घेते सोनं, दिवाळीचं केलं येणं, दिवाळीची लावते पणती, सटा आले नेंटी. सटीचा करते नागदिवाला, साखरातीने केला धावा, साखरातीची करते झुवल, पुन्हा आली धुदल. कुणाची दिंडी कणिक शिमगा आला आणि शिमग्याची खेळते रंग, पाडवा झाला दंग. बाहेरची करते सोजी, आतलीचा करते करा, सांगते तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. जोरदार टाळून जाऊ द्या आमच्या बाईसाठी. बाईच्या नावासाठी रुपेश चव्हाण यांच्याकडून छोटंसं पारितोषिक आलेलं आहे. बरं, मी म्हणतोय प्रेक्षकांना माझी विनंती आहे, तिकडे काही झालेलं नाहीये, तुम्ही जागा सोडू नका, कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाच्या थोड्या शेवटाकडे वळणार आहोत आपण.